आंतरराष्ट्रीय पटलावरून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी येते। रशियामध्ये 9/11च्या हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। रशियाच्या कझान शहरामध्ये मोठा ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। एका टॉवरमध्ये ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आलेला आहे। युक्रेननं हा हल्ला केल्याचा आरोप आता रशियानं केलेला आहे। हल्ल्याची सर्व घटना ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। रशियातील कझान शहरामध्ये हा मोठा ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे। एका टॉवरवरती हा ड्रोन हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अमेरिकेतील 9/11च्या हल्ल्याची पुन्हा एकदा आठवण झालेली आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत। सतीश ढगे सर, रशियामध्ये अमेरिकेच्या 9/11च्या हल्ल्याची आठवण होण्यासारखा हल्ला करण्यात आलेला आहे। रशियातील एका इमारतीवरती ड्रोन हल्ला करण्यात आला आहे। नक्कीच वरकरणी जरी हा 9/11 सारखा हल्ला वाटत असला जो 2001 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर त्या ठिकाणी झाला होता, ज्यामध्ये मुख्यतः दहशतवाद्यांनी विमानाचा वापर त्या ठिकाणी केला होता आणि आज 2024 मध्ये हाय राईज बिल्डिंग मध्ये टॉवरवर त्या ठिकाणी कझान या शहरामध्ये, रशियाच्या कझान या शहरामध्ये हा हल्ला करण्यात आला, पण हा ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आला। म्हणजे सरळ सरळ आपल्याला दिसतं की 2 दशकांमध्ये जे आहे कशा प्रकारे ड्रोन वॉरफेअर आणि दॅट टू ज्याला आपण कॅमॅकेझे ड्रोन्स म्हणतो, त्या कॅमॅकेझे ड्रोन्सच्या माध्यमातून रशियाच्या हद्दीमध्ये घुसून एक प्रकारे जे आहे युक्रेननं हा हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे। मुळात काही दिवसांपूर्वीच रशियामधले एक महत्वाचे सिनियर मिलिटरी ऑफिसर, जनरल रँकचे ऑफिसर, ज्यांचा मुख्यतः संबंध न्यूक्लिअर, बायोलॉजिकल आणि केमिकल वॉरफेअरच्या कमांड सोबत होता, त्यांचा जो आहे खात्मा करण्यात, त्यांची हत्या करण्यामध्ये युक्रेनला त्या ठिकाणी यश मिळालं होतं। आणि मुळात युक्रेनचं स्वतःचं हे सामर्थ्य नाही, तर अमेरिकेनं जे लॉंग रेंज मिसाईल्स दिलेले आहेत, अमेरिकेनं जी वेगवेगळ्या प्रकारची साधन सामुग्री दिलेली आहे, त्याचा वापर करून युक्रेन जो आहे हा रशिया विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला करतोय। काहीच तासांपूर्वी रशियानं जे आहे युक्रेनमध्ये कीव्ह मध्ये हल्ले केले होते, ज्यामध्ये 6 एम्बेसीचं त्यांनी नुकसान केलं होतं आणि त्याचा वचपा म्हणून की काय युक्रेननं जे आहे अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे। मुळात हे हल्ले जरी होत असले तरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या की जानेवारी 2025 मध्ये ज्यावेळेस ट्रम्प सत्तेवर येतील त्यावेळेस रशिया आणि युक्रेन यांचा वाद जो आहे तो संपुष्टात येईल। कारण एक प्रकारे युक्रेनला नाटोच्या मार्फत आणि त्यातल्या त्यात अमेरिकेच्या मार्फत जी एड दिली जाते, जी मदत दिली जाते, त्याला कुठेतरी कात्री लावण्याचं काम ट्रम्प करतील आणि याच्या माध्यमातून रशिया आणि युक्रेन याच्यामध्ये जे आहेत वाटाघाटी होतील अशा प्रकारची शक्यता निर्माण होताना दिसत होती। पण मागच्या काही दिवसांमधल्या ज्या घटना घडत आहेत आणि त्यातल्या त्यात आजचे हे जे ड्रोनचे हल्ले आहेत, याच्यामुळे रशिया आणि युक्रेन मधलं वॉर एस्केलेशन, यांच्यामधलं युद्ध जे आहे आणखीन पेटतं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। नक्कीच सर, तुम्ही अशी शक्यता वर्तवताय की हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे का? मागील 2 ते 2.5 वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे। याआधी भयानक युद्ध झालं, त्यानंतर छोटे मोठे हल्ले हे होतच राहिलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे। हो, 1000 दिवसांहून अधिक कालावधी झालेला आहे आणि तरी सुद्धा रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध जे आहे संपण्याचं काही नाव घेत नाही। आणि जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, यामधला सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे, युक्रेन हा रशिया समोर सामरिकदृष्ट्या उभा राहू शकत नाही। युक्रेन हा रशियाला लढा देतोय, त्यामध्ये एक सर्वात महत्वाचं कारण जे होतं की जे नाटो अलायन्स आहे, मिलिटरी अलायन्स आहे, ज्यामध्ये युरोपियन राष्ट्र आणि त्यातल्या त्यात अमेरिकेचा समावेश आहे, त्यांनी ज्या प्रकारची आर्थिक मदत केलेली आहे, त्यांनी एक प्रकारचे जे आहे वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं दिलेली आहेत आणि मागच्या काही आठवड्यांमध्ये एक प्रकारे लॉंग रेंज मिसाईलचा सुद्धा ऑफेन्सिव्ह म्हणजे एक प्रकारे अटॅक करण्यासाठी परमिशन ही अमेरिकेनं युक्रेनला देऊ केलेली आहे। आणि म्हणूनच युक्रेननं मागच्या काही काळामध्ये जे आहे आणखीन अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे। माझ्या मते हे जरी त्या ठिकाणी होत असलं आणि येणाऱ्या काही काळामध्ये रशिया सुद्धा याचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल, हल्ले त्या ठिकाणी करेल, पण लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर माझ्या अंदाजाच्या अनुसार 2025च्या पहिल्या हाफमध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाला स्वल्प विराम किंवा पूर्ण विराम लागण्याची शक्यता अजूनही त्या ठिकाणी आहे। आणि यामध्ये सर्वात महत्वाचा फॅक्टर जो असणार आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेन विषयीची कशी भूमिका असणार आहे, यावर हे सगळं पुढचं गणित ठरणार आहे। नक्की सतीश ढगे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती संदर्भात।